गुड मॉर्निंग क्लास. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये द लॉस्ट चाइल्ड ही मुल्कराज आनंद यांची जी कथा आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे त्या कथेची एक थोडक्यात तोंड ओळख आपल्याला व्हावी असं 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 मला वाटतं. तर कथेची ओळख करून घेण्याआधी आपण या कथेचे जे लेखक आहेत मुल्कराज आनंद यांचा परिचय करून घेऊ. तर मुल्कराज आनंद हे भारतीय इंग्रजी साहित्य जे आहे त्यातले सुरुवातीच्या काळातले एक प्रमुख कथा आणि कादंबरी लेखक आहेत. हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे ज्या काळात मुल्कराज आनंद यांच्या लिखाणाला सुरुवात झाली आणि भारतीय इंग्रजी साहित्य म्हणजे भारतीय लेखकांनी इंग्रजी भाषेत लिहिलेलं जे साहित्य आहे त्याला भारतीय इंग्रजी साहित्य म्हणायचं, इंडियन इंग्लिश लिटरेचर म्हणायचं किंवा इंडियन रायटिंग इन इंग्लिश म्हणायचं. तर आपण जेव्हा कादंबरी हा जो प्रकार आहे, कथा हा जो प्रकार आहे, या प्रकारांचा लेखन प्रकारांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की 3 प्रमुख लेखक आहेत, भारतीय लेखक. एक आहेत आर के नारायण, दुसरे आहेत राजाराव आणि तिसरे आहेत मुल्कराज आनंद. या तिघांना आपल्याला कादंबरी जी आहे भारतीय इंग्रजी साहित्यामध्ये कादंबरी हा जो प्रकार आहे तर हा कादंबरी हा प्रकार त्याचे प्रणेते पायोनियर्स असं इंग्रजीमध्ये म्हणू तर हे 3 लेखक आहेत. म्हणजे कथा आणि कादंबरी हा जो प्रकार आहे या 3 लेखकांमुळे भारतीय इंग्रजी साहित्यामध्ये तो प्रचलित झाला आणि त्यांनी सुरुवात करून दिली. द सर्पेंट अँड द रोप आणि कांतापुरा ह्या 2 महत्त्वाच्या कादंबऱ्या राजाराव यांच्या आहेत. आर के नारायण आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल किंवा आपण अनेक चॅनल्सवर ती सिरीज बघितली असेल, सिरियल बघितली असेल, मालगुडी डेज. तर ह्या मालगुडी डेजचे जे लेखक आहेत ते म्हणजे आर के नारायण. किंवा आपण काही जणांनी गाईड हा हिंदी चित्रपट पाहिला असेल, जुना हिंदी चित्रपट आहे, तर तो आर के नारायण यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित आहे. त्यानंतर त्यांची द बॅचलर ऑफ आर्ट्स ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. द इंग्लिश टीचर आहे, वेटिंग फॉर द महात्मा आहे. तर अशा अनेक कादंबऱ्या आहेत आणि कथासुद्धा या लेखकांनी लिहिलेल्या आहेत, लघुकथासुद्धा लिहिलेल्या आहेत. मुल्कराज आनंद जे आहेत ते प्रामुख्यानं कुली या कादंबरीसाठी ते ओळखल्या जातात. द अनटचेबल या कादंबरीसाठी ते ओळखले जातात आणि त्यांची द लॉस्ट चाइल्ड ही कथा या कथेचा आपल्याला आज विचार करायचा आहे. तर या कथेकडे बघत असताना आपल्याला हेही लक्षात ठेवावं लागतं की आपण भारतीय इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत आहोत. तर द लॉस्ट चाइल्ड ही जी कथा आहे ती अर्थातच शीर्षकामध्ये ती कथा कशाविषयी आलेली आहे, कशाविषयी आहे ह्याचं उत्तर आपल्याला सापडतं. एक मूल आहे, लहान मूल जे की हरवलेलं आहे, लॉस्ट, द लॉस्ट चाइल्ड. साधारण 8 वर्षांचा मुलगा आहे आणि तो जत्रेमध्ये आलेला आहे आणि मग जत्रेमध्ये आल्यानंतर
त्याला अनेक आकर्षक गोष्टी दिसतात. त्याला फुगे दिसतात, त्याला माळा दिसतात, फुलांच्या माळा दिसतात, त्याला मिठाईचं दुकान दिसतं, त्याला खेळण्यांचं दुकान दिसतं. आणि हे प्रत्येक आकर्षणं जशी जशी त्याला लागत जातात त्याच्या त्या जत्रेतल्या प्रवासामध्ये, तसा तो आईवडिलांकडे हट्ट करत जातो की मला फुगे हवेत, मला खेळणी हवीत, मला मिठाई हवी. आणि त्याचे आईवडील जे आहेत ते हे सगळं विकत घेऊ शकत नाहीत. ती साधारण माणसं आहेत, ते गरीब परिस्थितीतले आहेत. आणि मग प्रत्येक वेळेला काही ना काही कारण सांगून ते ती वस्तू घेण्याचं टाळत जातात. ते त्यांच्या मुलाला समजावून सांगत असतात की हे कशाला घ्यायचं, तू काही लहान आहेस का फुगे घेण्याला, तू काही लहान आहेस का खेळणी घ्यायला वगैरे वगैरे. अशा प्रकारे हा त्यांचा जत्रेतला प्रवास चालत असतो. आणि लेखकानं मग हे सगळं सांगत असताना लेखक या कथेचा जो कथेमध्ये वातावरण निर्मिती कशी होते हे आपल्याला इथं बघायला मिळतं की एक टिपिकल भारतीय जो समाज आहे किंवा भारतीय खेड्यातल्या भारताचं जे चित्र आहे, तिथे जत्रा म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव आलेला असेल की जत्रा ज्या असतात त्या एक खेड्यातल्या माणसाच्या आनंदाचा एक भाग असतो. आणि पिकं आलेली असतात आणि थोडाफार शेतकऱ्यांच्या हातात पैसा आलेला असतो, पाऊस संपलेला असतो आणि मग सगळीकडे हिरवाई पसरलेली असते, फुलं पानं बहरलेली असतात. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये मग कुठेतरी ही जत्रा भरलेली असते. आणि तुम्ही काही जणांच्या डोळ्यांपुढे किंवा काही जणांच्या मनामध्ये हे चित्र उभं राहिलं असेल जत्रेचं, तर एक आकाशपाळणा असतो, त्यानंतर तंबू ठोकलेले असतात, बांगड्यांची दुकानं असतात, मिठायांची दुकानं असतात, फुगेवाले असतात आणि खूप गर्दी असते. आणि लहान मुलांसाठी, तरुण मुलींसाठी हा खूप आनंदाचा भाग असतो की जत्रेमध्ये जाणं, त्या यात्रेमध्ये जाणं, फिरणं, दुकानांवर जाणं, काहीतरी खरेदी करणं. आणि हे सगळं वातावरण जे आहे, हे सगळं चित्र जे आहे, तो कवी त्याच्या लिखाणामधून आपल्यासमोर उभं करतो. आणि मग आपल्यासमोर एक आई आणि एक वडील आणि त्यांचं एक लहान मूल येतं. आणि ते लहान मूल प्रत्येक ठिकाणी हट्ट करत असतं आणि त्याचे आईवडील प्रत्येक वेळेला त्याचा तो हट्ट डावलत असतात. आणि मग थोड्या वेळाने त्याचे आईवडील त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्याला काही झाडं दाखवतात, दुसऱ्या रस्त्याने नेतात. आणि मग तो झाडांमध्ये पडणाऱ्या फुलांमध्ये आणि त्यात इकडे तिकडे उडणाऱ्या फुलपाखरांमध्ये तो मुलगा एवढा गुंगून जातो की तो आईवडिलांपासून कधी वेगळा होतो आणि कधी भलतीकडेच जातो हे त्याला कळत नाही. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण आपल्या आईवडिलांपासून वेगळे झालेलो आहोत, आपण कुठेतरी हरवल्या गेलो आहोत, मग तेव्हा तो मुलगा रडायला लागतो. आणि मग तितक्यात एक व्यक्ती त्याच्यापर्यंत येते, एक माणूस त्याच्यापर्यंत येतो, त्याला तो उचलून घेतो आणि त्याला विचारतो काय झालं आहे. त्या लहान मुलाला एवढंच सांगता येतं की मला आई पाहिजे आणि मला माझे वडील पाहिजेत. आणि मग त्या माणसाच्या लक्षात येतं, त्या व्यक्तीच्या लक्षात येतं की हा जो मुलगा आहे तो हरवल्या गेलेला आहे, तो त्याच्या आईवडिलांपासून वेगळा झालेला आहे आणि आता त्याला आपल्या आधाराची गरज आहे आणि आपण त्याला त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि मग तो माणूस त्या मुलाला घेऊन सगळीकडे फिरत असतो, पण त्याचं रडणं चालू असतं. आणि त्याला शांत करण्यासाठी हा जो माणूस आहे, हा परका जो माणूस आहे पण आता त्याची काळजी घेतो आहे, तो त्याला
त्या प्रत्येक फेरीवाल्याकडे नेतो, त्या प्रत्येक दुकानाकडे नेतो. म्हणजे फुगेवाल्यापर्यंत नेतो. तुला फुगे घेऊन देऊ का, त्याला शांत करण्यासाठी. त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण होऊ नये किंवा त्यांनी शांत राहावं, निदान त्याला त्याच्या आईवडिलांपर्यंत पोचवण्यापर्यंत तरी. मग तो त्याला फुग्यांचं आमिष दाखवतो. तुला फुगे घेऊन देऊ का. मुलगा म्हणतो मला फुगे नकोत, मला माझी आई पाहिजे आणि मला माझे वडील पाहिजेत. नंतर तो त्याला परत समजवण्यासाठी मिठाईच्या दुकानापर्यंत नेतो. तुला मिठाई घेऊन देतो असं तो त्याला म्हणतो. पण याही वेळेला मुलगा म्हणतो मला माझी आई पाहिजे आणि मला माझे वडील पाहिजेत. मग खेळण्यांच्या दुकानांपर्यंत नेतो आणि त्याला विचारतो की तुला मी खेळणी घेऊन देऊ का. पण मुलगा नकार देतो आणि त्याचं एकच चालू असतं, मला आई पाहिजे आणि मला माझे वडील पाहिजे. आणि इथे ही कथा संपते. एक इंग्रजी ज्या कथा आहेत, इंग्रजी साहित्यामध्ये समीक्षेमध्ये एक कथेचा जो एंड आहे, कथेचा जो शेवट आहे तो 2 प्रकारे होतो. एक त्याला ओपन एंड असं म्हणतात आणि एक क्लोज्ड एंड असं म्हणतात. तर ही जी कथा आहे दॅट इज ओपन एंड. ह्याला ओपन एंड म्हणतात. म्हणजे ओपन एंड की अनेक प्रकारच्या शक्यता आता पुढे वाचकांसमोर सोडून देतो लेखक. म्हणजे ही जी कथा आहे द लॉस्ट चाइल्ड, ही कथा कुठे संपते तर ते मूल रडत आहे आणि एक परका माणूस त्याला त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करतो आहे आणि त्याचं रडणं शांत करण्यासाठी तो त्याला अनेक वस्तू, अनेक चांगल्या गोष्टी घेऊन देऊ पाहतो. पण मुलगा म्हणतो मला ते काहीच नको, मला माझी आई पाहिजे आणि मला माझे वडील पाहिजे. आणि हाच मुलगा स्वतःच्या आईवडिलांसोबत जेव्हा असतो तेव्हा तो प्रत्येक वेळेला हट्ट करत असतो की मला फुगे घेऊन द्या, मला मिठाई घेऊन द्या, मला खेळणी घेऊन द्या. आणि त्याचे आईवडील घेऊन देऊ शकत नसतात. आणि इथे ही कथा संपते. म्हणजे या कथेचा जो शेवट काय झाला असेल याचा आपण विचार करत असतो की त्या मुलाला त्याचे आईवडील भेटले असतील का, म्हणजे काय झालं असेल, आईवडील कुठे शोधत असतील, मग नेमकं काय झालं हे आपण एका कन्क्लुजनवर एका विशिष्ट अशा गोष्टीवर आपण येऊन थांबू शकत नाही. दिस इज ओपन एंड. आणि मग क्लोज एंड कसा आहे तर आपल्याकडे पारंपरिक ज्या पद्धतीनं गोष्ट सांगितल्या जाते की एक राजा असतो, एक राणी असते आणि मग एक राजपुत्र असतो. त्या राजपुत्राला राक्षस पळवून नेतो आणि मग राजा दौंडी पेटवतो की जो कोणी माझ्या राजपुत्राला शोधून देईन त्याला अर्ध राज्य वगैरे देईन. आणि मग एक शूर माणूस पुढे येतो आणि तो त्या मुलाला शोधतो, राजपुत्राला शोधतो. त्याच्यासाठी तो त्याला राक्षसाला मारतो. मग तिकडे राक्षसाची पण वेगळी गोष्ट असते की राक्षसाचा जीव कशात तरी पोपटात असतो, एखाद्या पक्षात असतो. त्या पक्षाला मारूनच त्याला ते राक्षसाला मारावं लागतं. राजपुत्राची सुटका करावी लागते. मग राजपुत्राला राजवाड्यात आणलं जातं, राजाजवळ दिलं जातं आणि मग राजा खुश होऊन अर्ध राज्य देतो किंवा काय जे असेल ते. आणि मग अशा पद्धतीनं सगळेजण सुखामध्ये नांदत जातात. तर हा जो आहे हा क्लोज एंड आहे की इथे सगळ्या शक्यता संपलेल्या असतात. एक निश्चित असा शेवट आपल्याला पाहायला मिळतो. पण जेव्हा ही निश्चितता नसते तेव्हा त्याला ओपन एंड असं म्हणतात. तर द लॉस्ट चाइल्ड ही जी कथा आहे तिचा असा ओपन एंड आहे. आणि ह्या कथेचा जो नायक आहे त्याला इंग्रजीमध्ये प्रटॅगनिस्ट असं म्हणतात. जो हिरो आहे, जो प्रटॅगनिस्ट आहे तर तो कोण आहे तर तो एक 8-10 वर्षांचं एक छोटं मूल आहे की जे गर्दीत हरवलेलं आहे आणि त्याला त्याच्या आईवडिलांपर्यंत पोचवण्यासाठी एक माणूस मदत करतो आहे. हा कथेचा नायक आहे, ते लहान मूल. कथेमध्ये जी दुसरी 2 प्रमुख पात्र आहेत ते म्हणजे त्या मुलाचे वडील आणि त्या मुलाची आई. आणि तिसरं पात्र म्हणजे चौथं जे पात्र आहे ते आहे तो परका माणूस जो या मुलाला त्याच्या आईवडिलांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि मग फुगे विकणारा असेल किंवा मिठाई विकणारा असेल किंवा बांगड्यांच्या दुकानात, तर हे जे आहेत ती मायनर पात्र, दुय्यम दर्जाचे
पात्र कॅरेक्टर्स आपल्याला कथेमध्ये बघायला मिळतात. आणि कथेचं सेटिंग जे आहे, कथा कुठे घडते, कथेचं जे स्थान आहे ते आहे यात्रा. भारतातला हा ग्रामीण भाग आहे आणि एक जत्रा, एक यात्रा भरलेली आहे, ज्याच्या आजूबाजूला वनराई पसरलेली आहे आणि गच्च फुलं पानं झाडांना आलेली आहेत. तर असे सुंदर वातावरणामध्ये ही कथा घडत जाते. सो ही कथेमधली पात्र, कथा कुठे घडते ते स्थळ, कथेचा नायक आणि कथेचा जो शेवट आहे त्याला काय म्हणायचं हे याचा पण आपण थोडाफार विचार केलेला आहे. यानंतरच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतून ह्या सगळ्यांची चर्चा करू. थँक्यू.